वाल्मिक कराडची पुण्यात आणखी काही संपत्ती असल्याचं समोर आलेलं आहे। पुण्यातील हडपसर परिसरात असणाऱ्या एमोनोरा टाउनशिपमध्ये वाल्मिक कराडचे 2 फ्लॅट असल्याचं समोर आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो एमोनोरा टाउनशिपची हा ॲड्रिनो टॉवर आहे। टॉवर क्रमांक 38 आणि टॉवर क्रमांक 40 या दोन्ही टॉवरमध्ये 2 फ्लॅट असल्याचं माहिती आता समोर आलेली आहे। टॉवर क्रमांक 40 जो आहे तो अर्थात ॲड्रिनोचा 40 क्रमांकाचा जो टॉवर आहे, या टॉवरमध्ये ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने एक फ्लॅट आहे। तो फ्लॅट 916 चौरस फुटाचा असून साधारणतः हा फ्लॅट या टॉवरच्या 40व्या मजल्यावरती आहे आणि 0207 क्रमांकाचा जो फ्लॅट आहे तो ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने खरेदी करण्यात आलेला आहे। तर दुसरा जो फ्लॅट आहे तो अर्थातच या ॲड्रिनोच्या 38 क्रमांकाच्या टॉवरमध्ये तो फ्लॅट खरेदी करण्यात आलेला आहे। तो फ्लॅट शरद विठ्ठलराव मुंडे यांच्या नावाने खरेदी करण्यात आला असून तो साधारणतः 742 चौरस फुटाचा तो फ्लॅट आहे आणि या टॉवरच्या साधारणतः 38व्या 1905 क्रमांकाचा जो फ्लॅट आहे तो शरद मुंडे यांच्या नावाने खरेदी करण्यात आलेला आहे। हडपसर परिसरातली ही उच्चभ्रू सोसायटी आहे आणि या ठिकाणी शहरातील नामांकित अशी ही टाउनशिप आहे एमोनोरा टाउनशिप। यामध्ये हे 2 फ्लॅट ज्योती जाधव आणि शरद मुंडे या दोघांच्या नावाने या ठिकाणी वाल्मिक कराडने खरेदी केल्याची माहिती समोर आलेली आहे। हे दोन्ही फ्लॅट आज साधारणतः बाजारभावानुसार कोट्यवधी रुपये या दोन्ही फ्लॅटची किंमत आहे। त्यामुळे साहजिकच आहे विरोधकांकडून सातत्याने प्रश्न विचारला जातोय, वाल्मिक कराडने ही संपत्ती नेमकी जमवली कशी? कारण पुण्यासारख्या ठिकाणी आणि अतिशय उच्चभ्रू असणारे या परिसरामध्ये वाल्मिक कराडने हे फ्लॅट नेमके खरेदी कसे केलेत आणि शरद मुंडे आणि ज्योती जाधव यांच्या नावाने हे फ्लॅट का खरेदी करण्यात आलेत, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।